मीरा भाईंदरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला भाजपचा पुन्हा धक्का. एकमेकांचे पदाधिकारी नट घेण्याचं ठरल्यानंतर शिंदे सेनेतून इन्कमिंग. आमदार नरेंद्र मेहतांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंचे पदाधिकारी भाजपात. गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळानं फडा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो. उद्धव ठाकरेंची शिंदेंवर अप्रत्यक्षपणे टीका. तर 2022 मध्ये गुलामांनी काय चमत्कार केला ते सगळ्यांनी पाहिलं, गोगावलेंचं उत्तर. उद्धव ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांमध्ये 25 मिनिटं चर्चा. नार्वेकरांच्या भेटीनंतर ठाकरे राम शिंदेंच्या भेटीला अधिवेशन काळातच विरोधी पक्षनेत्याची निवड व्हावी, ठाकरेंची मागणी. रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची 2 तास बैठक. सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार. मुंबई ठाण्यामध्ये युती करण्याचा 100% निर्णय, चव्हाणांची माहिती. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंच्या बैठकीमध्ये बीएमसीसाठी माहितीचा फॉर्म्युला ठरला. भाजप 130 ते 140 जागा लढण्यावर ठाम. शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा देणार, सूत्रांची माहिती. पुणे महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपचा जम्बो प्लॅन. मुख्यमंत्री सोमवारी 3000 कोटींच्या कामाचा शुभारंभ करणार. स्थायी समितीकडून जवळपास 390 कोटींच्या कामाला मंजुरी. ठाण्यामध्ये पुन्हा 4 दिवस 50% पाणी कपात. जलवाहिनी दुरुस्तीसाठीचं काम होणार. ठाण्यासह कळवा मुंब्र्यामध्ये भागामध्ये काही ठिकाणी पाणी टंचाईची शक्यता. उद्या मध्य पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव, तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक. गोंदियाच्या सालाई अब्दुल टोलामध्ये बिबट्याचं दर्शन. नागरिकांमध्ये भीती, ग्रामस्थ सतर्क. अवकाशात आज आणि उद्या प्रकाशाची आतषबाजी होणार. उल्का वर्षाव पाहता येणार. विश्व भारती केंद्राची माहिती. खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं अमेरिकेनं भारतावर अतिरिक्त 25% टॅरिफ लावलं. अमेरिकेकडून भारतावर एकूण 50% टॅरिफ.